करोति वाचालं श्री गुरुदेव दत्त. आजपासून आपण ऋतकृत्स गिरो मरो भवत हे या मोठ्या महाराजांचं जे स्तोत्र आहे, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे स्तुतिपद, त्याचा थोडासा आपण अर्थाचा विचार करणार आहोत. आता हे जे स्तोत्र आहे हे दत्तात्रयांचा दुसरा अवतार म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची स्तुती प्रार्थना आहे याच्यात, आणि 8 श्लोकांचं म्हणून याला श्री नरसिंह सरस्वती प्रार्थना अष्टक असंही म्हणतात. तर याची सुरुवात अशी आहे: ऋतकृत्स्व गिरो मरो भवत द्विजपत्न्यास्तनयोऽपि यो भवा स नरसिंह सरस्वती यतिर्भगवान मेस्ती परावरा गतीही. आता प्रत्येक कडव्याच्या शेवटी स नरसिंह सरस्वती यतिर्भगवान मेस्ती परावरा गतीही हे प्रत्येक कडव्यात प्रत्येक श्लोकाचा दुसरा चरण हाच आलेला आहे. तर आधी आपण त्या दुसऱ्या चरणाचा अर्थ बघू, जो जरा थोडासा विस्तृत बघू, कारण त्याचे वेगवेगळ्या प्रकारांनी अर्थ आहेत, वेगवेगळे अर्थ आहेत एकाच याच्यात, आणि त्या सगळ्यांचा अर्थ शेवटी म्हणजे एकाच अर्थात मिळतो. तर स नरसिंह सरस्वती यतिर्भगवान. आता स नरसिंह सरस्वती म्हणजे ते नरसिंह सरस्वती, यतिर्भगवान म्हणजे यतिरूप असलेले भगवान. आता इथे स म्हटलेलं आहे, तर तिथे 6 अहम चा आपण जसा अर्थ बघितला, सोहम 6 अहम म्हणजे तो जो भगवान आहे, आत्मानात्म विचारात आपण ते पाहिलं की तो जो भगवान आहे तोच मी आहे, हा जो विचार आहे त्यातला तो स, तर तोच स इथे नरसिंह सरस्वतींना लावलाय. आणि ते कन्फर्म करायला नुसतं नरसिंह सरस्वती यती नाही म्हटलंय, पुढे म्हटले भगवान. भगवान हे पद फक्त भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांना वापरलं जातं, किंवा मग भगवत रूप महात्मे जे झाले त्यांच्यासाठीही वापर केला जातो त्याचा. पण भगवान याचा अर्थ आहे, भग म्हणजे ऐश्वर्य, षड ऐश्वर्य पूर्ण असा जो आहे तो भगवान. अल्लख याचा, किंवा मुसलमान जे अल्लाह म्हणतात त्याचाही अर्थ हाच आहे. अल हा संस्कृत मध्ये पण आपण दत्तमात्यात वाचलेले आहे, त्या अलर्काच्या संदर्भात मोठ्या महाराजांनी लिहिलंय की अलभूषणी आहे, म्हणून तो अलर्क याचा अर्थ पिसाळलेला कुत्रा जरी असला तरी त्यातला अलभूषणी आहे, म्हणून तो नंतर पुन्हा मार्गावर येऊन मुक्तीला प्राप्त होईल असं ती मदालसा म्हणते त्याचं नाव ठेवताना. तसं यांच्यात पण मुसलमानांमध्ये पण, किंवा अरबस्थानात मस्कत किंवा इथे पाहिलं तर त्यांची आडनावं अशी आहेत, अल वाहेबी, किंवा म्हणजे प्रत्येक आडनावाच्या आधी अल किंवा असं. तर अल म्हणजे स्पेशल किंवा ऐश्वर्यवान असा ते प्राईडचा एक हे लावला जातो, आणि सर्व ऐश्वर्य ज्याच्याकडे असे तो अल्लाह, अल असा तो अर्थ आहे. तर भगवान म्हणजे तेच परमेश्वर आहेत. आणि मग पुढे आता त्यांचं नाव नृसिंह आहे, म्हणजे नरातले सिंह, म्हणजे नरश्रेष्ठ पण आहेत ते, म्हणजे मनुष्य रूपात येऊन सुद्धा ते त्यातले श्रेष्ठ म्हणजे सगुण ब्रह्म ही आहेत. भगवान म्हणजे ते म्हणजे ईश्वर स्वरूप हे आहेत. आणि मग पुढे म्हटलेलं आहे की तेच माझी परावरागती आहेत. आता परावरागती याच्यात आता कधी पुस्तकात आपण किंवा
छापण्यात मिस्टेक होऊन परा आणि वरा वेगवेगळं लिहिलेलं असतं, तर ते तसं नाही. इथे पर आणि अवराहा गती असं म्हटलेलं आहे. इथे थोडस लोकांचं कन्फ्युजन होण्याचं शक्यता असते. पर आणि वर जर म्हटलं तर पर याचा अर्थ जे अ, इंद्रियांच्या पलीकडचं आहे, जे सगळ्याही भौतिक पदार्थांच्या पलीकडचं आहे, असं ते आत्मतत्व, जे परमात्म तत्व ज्याला म्हणतो. परमात्म तत्व हे परशब्दाने दाखवतात. आता पुढे जर वर असतं तर त्याचा अर्थ श्रेष्ठ, म्हणजे तेच ते श्रेष्ठ आहे असं म्हटलं गेलं तर तोही अर्थ बरोबर लागतो. पण इथे परवरा परवर म्हटलं नाहीये, किंवा आपण फारसीमध्ये म्हणतो परवर दिगार, तर ते परवर ही संस्कृत मधनच आलेलं आहे, की पर म्हणजे तो परमात्मा आणि वर म्हणजे तो अ, वर्ण्यायोग्य म्हणजे जे घेण्यायोग्य आहे, अ, असं ते ब्रह्म आहे, किंवा जे वर म्हणजे सर्वात श्रेष्ठ असं आहे, असा त्याचं होतं. पण इथे परावरा म्हणजे पर आणि अवर म्हटलेलं आहे. तर अवर का म्हटलेलं आहे, तर याचे पर आणि अवर म्हणण्याची अ, म्हणजे त्याचे वेगवेगळे अर्थ सांगितलेले आहेत. एक ते पर अवर गती म्हणजे अ, ह्या लोकातनं परलोकात गेल्यावर माझी गती काय आहे, मला कुठे जायचंय, तर ते भगवंताकडे जायचंय. पण अवर म्हणजे इथे कमी ह्याच्यात, म्हणजे इकडे असतानाही भूलोकही वर असतानाही काही लागलं खुपलं तरी मी कोणाकडे जातोय, तर त्या भगवंताकडे जातोय. म्हणूनही तो पर अवर गती त्याचीच आहे. हा एकदम वरवरचा अर्थ झाला. दुसरा अर्थ असा की पर म्हणजे जे श्रेष्ठ सर्वात या सगळ्या जे लिमिटेशन्स आहेत त्याच्या पलीकडे सत अ, तत्वासारखा सर्व व्यापक असा परमात्मा जो आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे आणि सर्व व्यापक सर्वही काळी राहणारा असा तो परमेश्वर आहे. आणि अवर म्हणजे जीव. अवर म्हणजे तो तसा वरेण्य नसलेला, म्हणजे छोटा, अ, कमी असलेला असा जीव. या दोन्हीची गती म्हणजे कसं आहे, की परमात्म्याबद्दल जर जास्त विचार केला तर तत्पदार्थ जो आहे, किंवा इथे सहा म्हणून जो म्हटलेला आहे, त्याची जर शुद्धी केली तर ती सच्चिदानंद आहे. आणि अवर पदार्थ म्हणजे जीवात्मा, तो कोण आहे ह्याची जर शुद्धी केली तरी तिथे सच्चिदानंद येतं. म्हणजे पर आणि अवर या दोन्ही पद्धतीने जरी विचार केला, जे मोठ्या मारांच्या अर्थीत आहे नाही का, सोहम हंसः पक्षाभ्याम संचरिसी याकाचे, म्हणजे एकदा सहा पासून अहम पर्यंत अभ्यास आहे, अहम पासून सहा पर्यंत अभ्यास आहे. आपण मागे आत्मानात्म विचारामध्ये हे जरा जास्त डिटेलमध्ये पाहिलंय, म्हणून इथे जास्त एक्सप्लेन करत नाही. पण विषयाला धरून म्हणून एवढंच याच्यात बघता येईल की दिगंबराचा जो पहिल्या दिगंबराचा अर्थ आहे की अंतर्यामी, तो भगवान. आणि दुसऱ्या दिगंबराचा अर्थ सर्वव्यापी, दिग्वत चांबर मेव व्यापक असा जो आहे, तो परमात्मा हे एकच आहेत. तर ह्या दोन्ही दृष्टीने शेवटी कुठे पोचणार आहे, तर तुझ्यापर्यंतच पोचणार आहे. म्हणजे अ, सगुण जे रूप आहे ते सगुण रूपच अंतर्यामीही आहे, आणि ते सगुण रूपच सर्वव्यापीही आहे. आणि तेच सगुण रूप माझी शेवटची गती आहे. म्हणजे जर आपल्याला आठवत असेल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरामध्येही हाच भाव आलेला आहे, की माझ्या अंतर्यामी असलेला दिग्भिरवेष्टित अंबरमेव, दिग्तत्वानी वेष्टित झालेल्या अंबर, म्हणजे वेष्टित झालेला वाटणारा असं जे प्रत्येक ब्रह्म आहे, दिग्भिरवेष्टित अंबरमेव प्रत्येक ब्रह्मेती खम ब्रह्मेती शुद्धीरपी वदती दिगंबराचेती, असं जे अंतर्यामी असलेलं, किंवा कूटस्थ ज्याला म्हणतात, साक्षीरूप जे अ, अ,
आनंद रूप सच्चिदानंद रूप जे आहे ते, आणि तेही तूच आहेस, आणि दिग्वत चांबर मेव व्यापक म्हणजे दिक तत्वासारखं, अंबरासारखं, आकाशासारखं सर्व व्यापक जे तत्व आहे त्याला खम ब्रह्म म्हणतात, तेही तूच आहे. ते हे दोन्ही यांनी दाखवलं. पण हे दोन्हीही तूच, हे सगुण रूप असलेल्या तूच आहे, आणि तूच माझी परावरागती. आणि नरसिंह सरस्वती म्हणजे गुरूंना ते म्हटलेलं आहे. त्यामुळे चौथ्या दिगंबराचा जो अर्थ आहे की दिगंबरा गुरु वासुदेव दत्तस्त्वम ब्रह्म काम क्रोध ग्रसितम मालभ तथैव झटदिव. तसं इथे काय सांगितलेलं आहे की तेच तुम्ही माझे गुरु नरसिंह सरस्वती आहात, आणि तुम्हीच माझी अ, 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 पररूपानी किंवा अवर रूपानी तुम्हीच माझी गती आहात, म्हणजे गंतव्यस्थान. गीतेत म्हटलेलं आहे तद्धामम परमम मम, 16 आपलं 15व्या अध्यायात आलेलं आहे, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामम परमम मम. म्हणजे जिथे गेल्यावर परत यावं लागत नाही, ते धाम माझं धाम आहे. आता इथे जे गती आहे ते म्हणजे ऍक्च्युअल जाणं अशा दृष्टीने नाही, त्याचा अल्टिमेट रिझल्ट, आपण आपला साधनेचा जो प्रवास आहे तो कुठे संपणार आहे, तर तो तुमच्याकडेच संपणार आहे असं यात म्हटलेलं आहे. म्हणून ते परावरा गती. आता अजूनही अर्थ केलेला आहे. जे शुष्क ज्ञानी आहेत ते म्हणतात पर आणि अवर म्हणजे सच्चिदानंद हे परब्रह्माचं शुद्ध रूप झालं, त्याच्यापेक्षा सगुण रूप कमी आहे असं म्हणणारे आहेत. ते अवर रूप आहेत, दोन्ही रूपांनी तुम्हीच आहात. पण ते तितकंसं बरोबर नाहीये, कारण विद्यारण्य स्वामींनी त्यांच्या 52 प्रार्थना आहेत. आपण काकांकडे कधी आधी तुम्ही जात असाल गुरुवारी, तर त्या 52 प्रार्थनातल्या 5-5 घ्यायचो आपण. तर त्याच्यात म्हणा किंवा महाराजांनी वेदांत पारिजात सौरभमध्ये हे केलेलं आहे की जे परब्रह्म जे आहे निर्गुण निराकार आहे, सगुण साकार आहे, म्हणजे जे पररूप आहे, परमेश्वर म्हणून ज्याला म्हणतोय, तेही ज्याच्या पुढे कमी पडतं, असे तुम्ही भगवान आहात, अशा दृष्टीनेही अर्थ केलाय. तर एकूण काय की सर्वश्रेष्ठ जे आपल्याला आपल्या बुद्धीनी आत्ता आपण जिथे आहोत त्यांनी, म्हणजे सध्या सोपं करण्याच्या दृष्टीने सांगतोय की आत्ता आपल्याला जे परमात्म तत्वाचं, परमेश्वर म्हणा, देव म्हणा, त्यात जे काही श्रेष्ठ आपल्याला इमॅजिन करता येतंय किंवा आपल्याला जे समजलं आहे ते तुम्ही आहात असं यात म्हटलेलं आहे. आणि हा, आणि हे म्हणताना ही तुम्हीच माझी गती आहात, याच्यात अजून एक अर्थ महाराजांनी सांगितलेला आहे वेदांत पारिजात सौरभ मध्ये, की गती आहात म्हणजे साध्य तुम्ही आहात हे तर झालं, पण ह्यात कुठेतरी अ, 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 तुमच्याशिवाय मला कोणी नाही, आणि आपण म्हणतो ना तुम्हीच माझी गती आहात. हे म्हणजे काय, तर मला नेणं आणणं थांबवणं जे काय आहे, मत्तस्मृती ज्ञानम अपोहनमचे म्हटलंय. भगवान म्हणतात की गीतेमध्ये की मीच स्मृती ज्ञान किंवा अपोहन म्हणजे जे मोह झालाय तो घालवणं, हे सगळं मीच देतो. आणि दुसरीकडे म्हणतात ददामी बुद्धी योगंतम येन माम उपयांती ते, म्हणजे मीच बुद्धियोग देतो ज्यांनी जीव मला जाणू शकतो. म्हणजे इकडे आपल्या प्रयत्नाची काहीही महती नाहीये. म्हणजे इथे कुठेतरी प्रपन्नत्व सांगितलेलं आहे. प्रपन्नत्व म्हणजे काय, पूर्ण शरणागती. अ, ती पूर्ण शरणागती ठेवून जर हे स्तोत्र म्हटलं गेलं तर त्याचं आपल्याला अ, योग्य ते फळ मिळणार आहे. तर पूर्ण शरणागती समजण्याकरता महाराजांनी जी शरणागतीची लक्षणं सांगितली आहेत वेदांत पारिजात सौरभमध्ये, ते फक्त अगदी थोडक्यात सांगतो. म्हणजे तो भाव घेऊन आपण जर ही प्रार्थना केली, कारण प्रार्थनेमध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर त्या प्रार्थनेचा आपल्याला अर्थ कळणं,
आणि त्या प्रार्थनेचा भाव कळून तो भाव आपल्या आत येऊन ती प्रार्थना करणं. एखाद वेळेस त्याच्या अर्थात कमी जास्त झालं तरी चालेल, पण भावात कमी जास्त होऊन चालत नाही. आणि कोणतेही आपण अर्थ पाहतो तेव्हा तो जर भाव काय आहे हे त्या अर्थाबरोबर समजून नाही घेतलं, तर ते फक्त एक मेकॅनिकल आपल्याला शब्दार्थ त्याचा कळला, त्याचाही फायदा आहे. तशीही प्रार्थना करून पुढे मागे तो भाव उत्पन्न होतो. तो त्यातला भावार्थ जो आहे, आपण ज्ञानेश्वरीचं पण मूळ नाव बघितलं, तर ज्ञानेश्वरीचं नाव जे ज्ञानेश्वर महाराजांनी अ, ठेवलेलं आहे, ते भावार्थ दीपिका आहे. म्हणजे गीतेचा भावार्थ त्यांनी सांगितला. तर महाराज इथे प्रपन्नत्व सांगतायत. तर प्रपन्नत्वात महाराज 6 गोष्टी सांगतात. प्रपत्ती जी आहे, प्रपत्ती, पत्ती म्हणजे लिटरली पडणं म्हणजे काय, त्यांच्यासमोर सगळं आत्मसमर्पण करणं. जी नवविधा भक्तीमधली सर्वात शेवटची 9वी जी भक्ती आहे, आणि ती 9वी भक्ती वेगळी अशी नाहीये. ती कोणत्याही भक्तीच्या प्रकाराची जी सांगता आहे किंवा त्याची जी अ, 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 श्रेष्ठ अवस्था आहे, ती आत्मनिवेदनातच आहे. तर ती आत्मनिवेदन भक्तीचे 6 प्रकार किंवा 6 अंग महाराजांनी सांगितलेले आहेत. वेदांत पारिजात सौरभच्या भूमिकेमध्ये. तर ती आपण हे बघूया. तर त्यातलं पहिलं साधन आहे की अ, स- सर्व जीवांना अनुकूल वागणं. म्हणजे सर्व विश्व जे आहे, ते सर्व विश्व हे ईश्वर रूप असल्याने कोणाही जीवाचा नगडो मत्सर, जे तुकाराम महाराजांनी सांगितलंय, तसं सगळ्यांशी अनुकूल. जे जे भेटीजे भूत, ते ते मानिजे भगवंत. जोपर्यंत आपल्याला ते, कारण आधी मानतो का आपण, कारण आत्ता अनुभव नाहीये, पुढे ते ऍक्च्युली तसंच दिसणार आहे. पण ते दिसेपर्यंत ते माना, हे तरी म्हटलेलं आहे. तर अ, तर पहिलं लक्षण ते आहे की जे काही ब्रह्मस्तंभपर्यंत, म्हणजे ब्रह्मदेव हे सर्वात श्रेष्ठ जीव पासून ते स्थावर योनीपर्यंत सगळ्यांशी अनुकूल असणं, हे एक साधन सांगितलंय. आणि दुसरं साधन म्हणजे कोणाशीही प्रतिकूल नसणं. मुद्दामून 2 वेगवेगळी सांगितलेली आहेत. म्हणजे इतकं हे महत्वाचं आहे, कोणाचाही द्रोह आपल्याकडून घडू नये. सगळ्यांच्या अंतर्यामी जो भगवान आहे, त्याला ती जाणीव आपल्याला कायम राहावी, म्हणून ही 2 वेगळी अंग सांगितलेली आहेत. त्याच्यानंतर त्या भगवंताची अ, तो प्रार्थना केल्याशिवाय देत नाही, ही एक त्याची काय म्हणतात, लक्षण सांगितलेलं आहे. कारण प्रार्थना न करता जर देत असता, तर कोणीही दुःखी राहिलं नसतं. अ, त्याच्याशी जितकं आपण, कारण तो काही कमी देतो, जास्त देतो, प्रार्थना केलीच की देतो, असा त्याचा अर्थ नाहीये. पण आपण जेव्हा प्रार्थना करतो, तेव्हा आपल्या मायेचा पडदा दूर होऊन त्याची ऑलरेडी असलेल्या कृपेचा आपल्याला अनुभव येऊ शकतो. पण तो येईपर्यंत हे मानावं की प्रार्थना केली तरच भगवान देणार आहेत, आणि आपण जी प्रार्थना करू तेच देणार आहेत. म्हणून प्रार्थना करतानाही खूप केअरफुली किंवा विचार करून प्रार्थना केली पाहिजे. इंग्लिशमध्ये एक अ, हे म्हण आहे की बी केअरफुल बिफोर यू विश, बिकॉज इट मे बी ग्रांटेड, अशा अर्थाची काहीतरी एक म्हण आहे. तर जे आपण मागू ते मिळतं या विश्वासाने आपण मागतो, तेव्हा ते मागताना विचार करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ध्रुवाचं उदाहरण दिलेलं आहे की त्यांनी मागितलं मला
असं स्थान पाहिजे जिथून खाली येता येणार नाही. नारदांनी सांगून बघितलं. पण यांनी काही मागे आपलं हे घेतलं नाही. आणि मग भगवंतांनी वर दिल्यानंतर मग पश्चाताप झालेला आहे, की काय मी मागितलं बडे. आता ते ध्रुवस्थानावर राहून हे करेपर्यंत भगवंताचं सहवास नाही, दर्शन नाही. ध्रुवलोक मिळाला, पण वैकुंठ लोकापासून लांब गेलो ना त्यामुळे. तर त्यामुळे काय मागायचं हेही महत्वाचं आहे. पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं मागायचं, त्याच्याकडे मागत राहिलं पाहिजे. कुठपर्यंत? जोपर्यंत काहीही मागण्याची इच्छा राहत नाही तोपर्यंत. प्रल्हादजी जे म्हणाले, "कामानां हृदि असंरोहः भवतस्तु वृणे वरम." म्हणजे मनात माझ्या काही कामनाच उत्पन्न होऊ देऊ नये, ही श्रेष्ठ भक्तांची वृत्ती आहे. पण तिथपर्यंत आपण जोपर्यंत पोहोचलेलो नाही, अजून व्यवहारातली सुख-दुःख आपल्याला अ, भासतायत आणि जे काय आहे ते परमेश्वर करतोय आणि ते चांगल्याकरताच आहे, ही अजून भावना नाहीये आपली. दुःख झालेलं आपल्याला वाटतं, की हे नको, हे असं परमेश्वरांनी करायला नको आणि तसं परमेश्वरांनी करायला पाहिजे, असं जोपर्यंत वाटतं, तोपर्यंत प्रार्थना ही आवश्यक आहे. ही अवस्था एकदा गेली, की प्रार्थना तो जीव करतच नाही. विश्वसाक्षीं नचेक्षसे अशी त्याची भूमिका होते, की तू विश्वसाक्षी आहे. तुला तर कळतच आहे. मी कशाला मागू तुझ्याकडे? आणि त्याच्याही पेक्षा काही आपल्याला प्रतिकूल आहे हीच भावना निघून गेली तिकडे. कारण जे काय करतोय तो परमेश्वर करतोय. तर त्यामुळे ते जे काही करतोय ते चांगलंच आहे. त्याच्यात काही वाईटच नाही. ही संतांची भूमिका अशी आहे. पण तिथपर्यंत पोहोचेपर्यंत ही अशा प्रकारे प्रार्थना करावी लागते. एक मिनिट हं. हे तिसरं झालं. आता पान गेलं. हां. अनुकूलस्य संकल्प झालं म्हणजे सगळ्यांना मी अनुकूल राहीन हा सतत संकल्प करायचा आणि त्याप्रमाणे वागायचं. प्रतिकूलस्य वर्जनम, कोणालाही प्रतिकूल राहायचं नाही. अ, हा दुसरा आपण बघितला. अ, अ, हां, प्रार्थना करायची हे चौथं झालं. तिसरं जे आहे तो रक्षिष्यती अ, रक्षिष्यतीति विश्वासा, म्हणजे तो माझं रक्षण करणारा आहे, हा दृढ विश्वास पाहिजे. म्हणजे कधीही काही वाईट झाल्यावर आपल्याला वाटतं, की माझं संरक्षण तो करत नाही. तर ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. जो जशा पद्धतीने मला शरण येतो, जसा माझ्याबद्दल विचार करतो, मी त्याच्यासाठी तसाच आहे म्हणतात भगवान किंवा मी त्याचं तसंच भजन करतो म्हणतात भगवान. त्यामुळे आपण जर म्हटलं, की भगवंत काही आपल्या प्रारब्ध बदलत वगैरे काही नाही, जे भोगायचं ते भोगायचं, तर मग जे भोगायचं ते भोगायचं. भगवंत आपलं प्रारब्धही बदलू शकतो, तर भगवंत प्रारब्धही बदलू शकतो. एक गोष्ट रामकृष्णांनी सांगितलंय, की एक भक्त खूप तपश्चर्येनंतर भगवान विष्णूंचं दर्शन होतं आणि त्याच्याशी बोलताना त्याला लक्षात येतं, की भगवंताची कुंडलं काही हालत नाहीयेत. तर ते म्हणतात, "भगवान तुमची कुंडलं हालत कशी नाहीयेत?" तर ते म्हणतात, की "तू हलवलीस तर ती हलतील." म्हणजे इतका भक्त पराधीन भगवान आहे, की त्याला जसं पाहिजे तसाच तो समोर येतोय. तर तुम्ही जर भगवंताला म्हणाला, की "भगवंत हा दयाळू नाही." तर तो दयाळू नाही हेही खरं आहे. भगवंताबद्दल जे तुम्ही म्हणाल ते खरं होणार आहे. त्यामुळे भगवंताबद्दल आपली भूमिका काय आहे, त्यांनी आपल्याला काय अनुभव येतो हे ठरतं आणि ती भूमिका होण्यासाठी अगदी आपण व्यवहारात आहोत, व्यवहारातल्या अडी-अडचणी आपल्याला महत्त्वाच्या वाटतायत किंवा त्रास देतायत किंवा व्यवहारातही अनुकूलता आपल्याला हवी आहे. तसंही असताना भूमिका मात्र आपली दृढ पाहिजे, की तो रक्षिष्यती इति विश्वासा, हा विश्वास कायम पाहिजे. दुसऱ्याचं काय झालं, तिसऱ्याचं काय झालं, मागच्या वेळी मला काय अनुभव आला,
हे सगळं बाजूला ठेवून प्रत्येक वेळी 100% विश्वासानेच पुढे जायला पाहिजे. त्याच्यानंतर चौथं आपण घेतलं ते लक्षण आहे गोप्तृत्व वर्णम म्हणजे अ, प्रार्थना करणं. माझं रक्षण तू कर. रक्षण करायला तू समर्थ आहेस आणि तुझ्यासारखा दयाळू कोणी नाही आणि माझ्यासारखा दया दाखवण्यासारखा कोणी नाही. दैन्य तिथे घेतलं पाहिजे स्वतःकडे, की मी कोणी नाही, अकिंचन आहे. मला धर्मही करता आलेला नाहीये. मला अ, कामप्राप्ती पण काही स्वतःच्या प्रयत्नांनी करता येत नाही. अर्थही नाही, काही नाही. माझ्याकडे स्वतःचं असं काहीच नाहीये. त्यामुळे तुझ्या दयेसाठी मी पूर्ण पात्र आहे. अशा ह्यानी ती सतत प्रार्थना घडली पाहिजे. हे चौथं शरणागतीचा चौथा प्रकार झाला. मग 5वा प्रकार सांगतात महाराज. 5वा प्रकार आहे आत्मनिक्षेप. आत्मनिक्षेप म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सर्व आत्मनिवेदनम. म्हणजे तिथे काय केलं, हे ऋतकृत स्वविरो मधल्या आपल्याला ती प्रार्थना करताना ती दिसताना वर प्रार्थना खूप साधी आणि सोपी आहे, पण त्याच्यात भाव काय अपेक्षित आहे ते महाराजांनी अ, अ, वेदांत पारिजात सौरभ मध्ये या स्तोत्राचा रेफरन्स घेऊन सांगितलेला आहे. तर त्यामुळे तो भाव आल्यावर ह्या प्रार्थनेचा खरा अर्थ आपल्याला समजू शकतो. नाहीतर गुरुचरित्रातल्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त यात रिपीट झाल्यात असं वाटतं. म्हणून हे महाराजांनी त्या स्तोत्राचा रेफरन्स देऊन हे शरणागती कशी ते सांगितले ते आता आपण बघतोय. तर आत्मनिवेदन मध्ये आत्मपदार्थ काही न ठेवणं आपल्याकडे, म्हणजे मी आणि माझं, जे महाराज प्रवचनात सांगतात, आधी कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोहोही नाव बंधू कर्माचाही, हे ज्ञानेश्वर महाराजांचं जे ओवी आहे ते महाराज बऱ्याच वेळा सांगतात की मी मी आणि मी केलंय आणि त्यामुळे त्याचं फल पण मला मिळालं पाहिजे, हे दोन्ही सोडलं. अहंत्व पण गेलं आणि ममत्व पण गेलं. आपण मागे भावासक्ती बघताना यशोदा मातेचं उदाहरण घेतलं दामोदर लीलेमध्ये, की ते 2 बोटं कमी पडते दोरी. ती 2 बोटं म्हणजे अहमता आणि ममता, की मी या माझ्या मुलाला कृष्णाला मी वळण लावणार आहे, त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तर ती अहमता आणि ममता, त्या अहमता आणि ममता याच्यामुळे ईश्वर सापडू शकत नाही, ईश्वर हातात येत नाहीये. तर ते अहंता आणि ममता ईश्वराला अर्पण करणं. आपला अहंकार, भक्ताचा अहंकार असेल, माझा ईश्वर आहे, ईश्वर बघून घेईल, हा अहंकार ठीक आहे. पण मी करीन हा अहंकार नाहीये. आणि ममता नाहीये. सगळं संसार, वाहू हा संसार देवा पाही, म्हणजे माझा संसार आहे आणि मी आता वाहतो असं नाही. महाराजांनी सांगितलेलं आहे की कर्म अर्पण करायचं म्हणजे त्याचं मी करतोय ही भावनाच टाकून द्यायची. आधी आपण अहंकारयुक्त कर्म करायचं आणि तोंडी नसतं म्हणायचं की हे बाबा तुला घे, ह्याला अर्पण करणं म्हणत नाही. केलंच तू आहेस, हे खरं अर्पण झालं. तर तो झाला आत्मनिक्षेप. आणि कार्पण्यम म्हणजे दैन्य किंवा अ, तिथे स्वतःच काहीच नाही, हतबल अवस्था आहे, की मी काही करू शकत नाही, माझं काही होत नाही. ज्या अवस्थेत अ, गर्भातून बाहेर आल्या आल्या आपण असतो, की रडण्याशिवाय काही समजतच नाहीये, तिथे पूर्ण परावलंबी अवस्था आहे. त्या भावाने जेव्हा आपलं रडलं जातं, म्हणजे परमेश्वराला आळवलं जातं, तेव्हा तो येणार आहे. त्या भावाने ही प्रार्थना करायची. आणि अ, म्हणून जे सांगितलंय की अ,
स नरसिंह सरस्वती यतीर भगवान मेस्ती परावरागती, तुझ्याशिवाय कोणी नाहीये मला. आणि मग आता आपण पहिल्या कडव्यापासून सुरुवात करू. आता ऋतकृत स्वगिरो मरो. ऋत म्हणजे सत्य, म्हणजे अ, ऋत आणि प्रिय मिळून सत्य होतं. जे खरं आहे आणि जे प्रिय आहे, हे दोन्ही क्रायटेरिया लागलं की ते सत्य होतं. तर ऋत म्हणजे खरं. तर ऋतकृत म्हणजे खरं करण्यासाठी. काय खरं करण्यासाठी? स्वगिरो. गिरो म्हणजे वाणी, स्वतःचं वचन अ, खरं करण्यासाठी. अ, गिरो मरो म्हणजे गिरहा अमर रहा असं आहे. म्हणजे स्वतःचं वचन खरं करण्यासाठी अमर असतानाही त्या द्विजाच्या पत्नीचा म्हणजे सुमती म्हणजे अ, अंबा मातेचा सुत म्हणजे तनय झालो अ, आणि अभव आहे म्हणजे ज्याचा जन्म नाही असा असून सुद्धा तिचा मुलगा मूल जे झालेले आहेत त्या नरसिंह सरस्वती यतीर भगवान, ते नरसिंह सरस्वती यतीर भगवान ही माझी परावरागती आहे. तेच माझं अंतिम साध्य आहे. तेच माझं म्हणजे नारायण जे म्हटलेले नराणाम आयाम, नराला जिथे शेवटी पोचायचंय तसे ते तुम्ही आहात असं म्हटलेलं आहे. आता आपण मागेही घोरात कष्टाचा अर्थ करताना पाहिलं होतं की अ, कोणतंही संबोधन किंवा स्तुतीच्या वेळी जो रेफरन्स दिला जातो ते भगवंताचा तो गुण इन्व्होक करण्यासाठी किंवा त्याला अ, त्या गुणाचा आपल्याला लाभ होण्यासाठी म्हणून केला जातो. जसं मारुतीरायांना त्यांच्या अ, सगळ्या सामर्थ्याची जाणीव द्यायला लागली. तसा संकल्प विकल्परहित जो भगवान आहे त्याला निर्गुण तो आहे, तरीही तो सर्व गुणांचा मूळ तो आहे. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा जसा आहे तसाच तो मुळारंभ आरंभ सगुणाचाही तोच आहे. पण ते गुण त्याच्या येण्याकरता त्याच्याच चरित्राची त्याला आठवण करून देत आहेत. तर इथे काय आठवण करून देत आहेत की तू अजन्मा असून तू जन्म घेतलायस. आता व्यवहारात सगळा व्यवहार म्हणजे अ, सगळा व्यवहारच मिथ्या असतानाही त्याच्यात तू परत वेगळ्या रूपाने येऊन सुद्धा तिथे त्या मातेने मागितलंय तुझ्यासारखा मुलगा व्हावा. आता महाराजांनी म्हटले की यांच्यासारखा म्हणजे माझ्यासारखा म्हणजे मलाच यायला लागणार, यांच्यासारखा दुसरा कोण आहे म्हणा. तर ते केवळ वचन अ, अ, खरं करायला स्वतःकडे कमीपणा घेऊनही आलेले आहेत. म्हणजे जन्म घेतल्यासारखं दाखवलं आहे की नाही. म्हणजे परत आधीचा अवतार तसाच ठेवलेला आहे. अमर आहेत ते, त्यामुळे आधीचा अवतार तसाच आहे. पुन्हा एक रूप घेतलं. जी त्यांनी सगळी कार्य केली आहेत ते आधी घेतलेलाच आहे अवतार. दत्तात्रय अवतार तर आहेच. पुन्हा त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार घेतलेला आहे आणि ते अवतार कायमचेच आहेत. त्यामुळे कार्य करायला अजून तिसरा अवतार घ्यायलाच पाहिजे असं काही नाहीये त्यांना. पण घेतला कशा करता? फक्त एका एक जी द्विजस्त्री आहे तिला दिलेल्या बोलण्याकरता. म्हणजे सर्वांना जन्ममृत्यूच्या हा, म्हणजे सर्वांना जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं काढणारे त्यांनी स्वतः जन्म घेतलेला आहे. ही साधी गोष्ट नाहीये. आणि ते पण केवळ त्या एका मातेच्या इच्छेकरता आहे. बरं ती इच्छा मुक्तीची आहे का? मुक्तीची इच्छा नाहीये ती. ती फक्त माझ्या पोटी जन्म घ्यावा एवढीच इच्छा आहे. तुमच्यासारखा मुलगा मला व्हावा एवढीच ती इच्छा आहे. अ, त्याच्याकरता त्यांनी जन्म घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढची असे जे तुम्ही आहात, तुम्हीच माझी परावरागती आहात. म्हणजे तुम्ही तुमच्या नियमापेक्षा वेगळे वागून
स्पेशली एका व्यक्तीकरता येऊ शकता. तसं तुम्ही माझ्याकरता या किंवा आमच्याकरता या आणि अ, अ, आमचा उद्धार करा. पण इथे स्पेसिफिकली माझ्याकरता म्हटलेलं आहे. अ, जेव्हा आर्तता आलेली आहे, घोरात कष्टात मध्ये अ, अस्मान पाही म्हटलेलं आहे. ती मनाची मोठी अवस्था, ती आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहेच. पण कधी-कधी एकदम अगतिक अवस्था होते, तेव्हा आत्ता मला बाहेर काढा असं जे होतं, त्या दृष्टीने ही प्रार्थना आहे. तर त्यामुळे तुम्ही येऊ शकता. माझ्याकरताही स्पेशल येऊ शकता. हे मागणं आहे. म्हणजे हा एक भक्ताचाही अ, अ, जसं हनुमंतांना म्हटलेलं आहे ना, बुद्धिमतां वरिष्ठम. तर तसंही प्रार्थनेत आर्तता पण आहे आणि हुशारी पण आहे. तसं म्हटलं तर इथे काही प्रार्थना खरं तर काहीच प्रार्थना केलेली नाहीये. ह्याच्यात जर बघितलं तर नुसती स्तुती केली आहे. पण त्या स्तोत्राचं नाव काय दिलंय? नरसिंह सरस्वती प्रार्थना अष्टकम. आता यात प्रार्थना कोणती आहे? कोणतीच प्रार्थना नाहीये. वर बघितलं तर. पहिल्या ह्याच्यात म्हटलंय की त्या द्विजपत्नीला साठी स्वतः अमर असून, अजन्म असून सुद्धा जन्म घेणारे असे तुम्ही माझी परावरागती तुम्ही आहात. दुसऱ्या ह्याच्यात म्हणतायत तुम्ही प्रणवाचा प्रणव उच्चारलात. अशा सगळ्या नुसत्या त्यांच्या लीला सांगितलेल्या आहेत. प्रार्थना कुठे आहे? तर ही प्रार्थना हिडन आहे आणि म्हणूनच मगाशी जे एवढं सगळं जे सांगितलं ना, तर ती त्याच्यात अध्यारूत असलेली प्रार्थना म्हणजे आपण म्हणतो ना, काय आता समजा समोर आले किंवा काय तब्येत कशी आहे? काय आता काय सांगायचं तब्येतीचं? असं म्हटलं म्हणजे तब्येत नीट नाही आपल्याला कळतं किंवा बघा आता तुम्हीच बघा आता काय मला पाहिजे हे बघा. असं जे म्हणणं आहे म्हणजे ती प्रार्थना आहे, पण ती प्रत्यक्षपणे केलेली नाहीये. तिथे कुठेतरी संकोचही आहे. जसं त्या परिटाच्या बाबतीत झालं, की त्याला तो राजाचं सगळं वैभव बघून तो राजा सुखी आहे मनात आलं. अं, हे तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभाने विचारले, "काय रे, काय कसला विचार करतोस परिटा?" तर म्हणाले, "काही नाही, तो राजा किती सुखी आहे. पण मला ते नको, मला तुमचं दर्शन पाहिजे." म्हणजे मनात तर इच्छा आहे, पण मागायची नुसती लाज वाटते नाही, बुद्धीने पटलेलं आहे मागणं बरोबर नाही. आपलं पण होतं ना, मागायला असं मागू नये माहिती आहे. व्यावहारिक कशाला मागायचं? हे बुद्धीने पटलंय, पण दुखतंय त्याला काय करणार? तर तशा अवस्थेत ही प्रार्थना उपयोगी पडणारी आहे, की नुसतं जाणवून दिलंय, की तुम्ही काय करता, म्हणजेच तुम्ही माझ्याकरताही कराल. म्हणजे अ, जसं सुदामाला न मागता दिलं, तसं सुदामा तिकडे जाताना त्याची बायको आधी म्हणाली, "तुम्ही तुमच्या मित्राकडे मागा." तर तो म्हणाला, "मी काही मागणं शक्य नाही." तर शेवटी ती म्हणाली, "तुम्ही नुसतं जा तरी, तुमची परिस्थिती पाहून तो देईलच." तसं त्यांना त्यांच्या एखाद्या गुणाची आठवण करून दिली आणि तुमच्याशिवाय माझी गती नाही म्हटल्यावर तेच समजून देतील असाही यात भाव आहे. तर आता दुसरा प्रणवम प्रपपाठ जन्मतो विजहाराल्प दशोपी सन्मता तर नरसिंह सरस्वती यतिर्भगवान मेस्ती परावरागती. बरं आत्तापर्यंत समजलंय सगळ्यांना काही विचारायचंय आत्तापर्यंत न समजलेलं किंवा जास्त काही समजून घ्यायचं असं आहे? हा. तर आता भग म्हणजे ऐश्वर. हा. तर वान म्हणजे असणं, धनवान म्हणजे धन असलेला, भग असलेला तो भगवान. हा. म्हणजे अल्लाह या शब्दाचाही तोच अर्थ आहे. अजून काय विचारायचंय?
म्हणजे ते ऐश्वर्य कोणती, म्हणजे भगवान जे आहेत, भगवान विष्णू, कृष्ण म्हणा, त्यांना 6 प्रकारची ऐश्वर्य आहेत. म्हणजे खरं म्हटलं तर भगवान हे अ, लागू टेक्निकली फक्त विष्णू रूपाला होतं. विष्णू किंवा कृष्ण जे एकच, म्हणजे नाव कृष्णांचंच नाव विष्णू आहे, विष्णूंचंच नाव कृष्ण आहे. कारण कृष्ण म्हणजे अवतार असा हे नाहीये. ते कृष्णस्तु भगवान स्वयं म्हणून म्हटलेलं आहे. तर ते षडैश्वर्य पूर्ण जो आहे त्यालाच भगवान म्हणतात. ती 6 ऐश्वर्य कोणती? तर एक तर म्हणजे जे धनाचं ऐश्वर्य जे आहे, म्हणजे धनाच्या आधी संपन्नता, म्हणजे सगळं मुबलक असणं, हे संपन्नता एक आहे. त्याच्यानंतर धर्म आहे, यश आहे, त्याच्यानंतर श्री आहे, धन म्हणजे लक्ष्मी आहे, ज्ञान आहे, आणि हे म्हणजे अ, आणि वैराग्यही आहे. हे 6ही गुण, म्हणजे सगळं धन, सगळी संपत्ती असतानाही ज्ञान आणि वैराग्य पण आहे. असे 6ही जिथे असतात त्यांना भगवान म्हणतात. आणि तेच अल्लाह या शब्दाचाही तोच अर्थ आहे. हां. अजून काही का जायचं आता पुढे? हां. मग आता पुढचं सांगतायत, की प्रणवं प्रपपाठ जन्मतो विजहाराल्पदशोऽपि सन्मतः धनस्य सरस्वती यतिर्भगवान् मेऽस्ति परावरा गतिः. प्रणवं प्रपपाठ म्हणजे प्रणवाचा पाठ तुम्ही करत आलेले आहात. अ, आणि प्रपपाठ म्हटलेलं म्हणजे विशेष रूपाने, म्हणजे अ, विशेष रूपाने का? कारण प्रणवाशिवाय दुसरं काहीच नाही. जन्मतो म्हणजे जन्मल्याबरोबरच प्रणवाचा तुम्ही उच्चार विशेष रूपाने करत राहिलेला आहात. आणि विजहाराल्प दशोपी सन्मता. अल्पदशा म्हणजे लहान वयातच सन्मतः म्हणजे जे सज्जन किंवा जे श्रेष्ठ पुरुष आहे, त्यांच्याकडनंही तुम्ही मान मिळवलेला आहे, किंवा त्यांचेही आदर तुम्ही संपादन केलाय. आता इथे 2 प्रकाराने विजहाराचा 2 प्रकाराने अर्थ आहे. विजहार याचा टेक्निकली अर्थ आहे, म्हणजे शब्दशः अर्थ आहे विहार. म्हणजे विहार करून, म्हणजे सगळीकडे फिरून तुम्ही सगळ्या या अ, सज्जनांचा अ, आदर मिळवला, हा एक अर्थ आहे. पण जर आपण चरित्र वाचलं तर ते त्यांनी घर सोडून फिरले त्याच्याही आधी त्यांच्या घरी शिकायला लोक यायला लागलेली. म्हणजे त्यामुळे दुसराही अर्थ घ्यायला लागतो. दुसरा हा अर्थ म्हणजे विजहार, म्हणजे विहार करता करता, हसता खेळता, हसता खेळता तुम्ही वेदांचा उपदेश आपल्या वागण्या बोलण्यातनं केला, किंवा हसता खेळता जे चमत्कारही केलेत. ओंकाराचा उच्चार करत असताना आई वडिलांना काळजी निर्माण झाली, तेव्हा त्या पळीला हात लावून ती सोन्याची करून त्यांनी मुंज करा म्हणून सांगितलं. हे चमत्कार पण केलेले आहेत. त्या चमत्कार करूनही ईश्वर तत्वाबद्दल श्रद्धा उत्पन्न करून भक्तीच्या, कारण श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय, हा मुख्य मार्ग सांगितलेला आहे. भगवंतांनी गीतेमध्ये पहिल्यांदा सांगितलं, की तद्विद्धी प्रणिपातेन प्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति तज्ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना, हा एक मार्ग सांगितला. तर महाराज सांगतात प्रवचनात, की म्हणाले तो प्रणिपात करून परिप्रश्न करायची ही बाह्यांग सगळी सांगितली. पण मुख्य अंतरंग काय आहे, तर श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परच संयतेंद्रिय. म्हणजे श्रद्धावान पाहिजे, तत्परत पाहिजे, आणि संयतेंद्रिय पाहिजे. तर श्रद्धा हे मोठं साधन सांगितलेलं आहे. तर ते चमत्कार करून त्या साधनाची ही उपलब्धी सगळ्यांकरता त्यांनी करून दिली. आणि शिवाय ज्ञानाचा उपदेशही चालू आहे. म्हणजे हसता खेळता त्यांनी लोकांना ज्ञानोपदेश करून त्यांचा मान मिळवला.
आणि पुढे यती रूप धारण किंवा संन्यास धारण करून परिव्राजकाच्या रूपाने सर्वत्र जाऊन सगळीकडे जो कोणी कुठे कोणी अधिकारी महात्मा आहे त्याला जाऊन उपदेश केलेला आहे. त्रिविक्रम भारतींचं उदाहरण आहे. मुद्दामून त्यांना भेटायला गेले आणि अ, ते पुढे पण आलेलं आहे. ह्यातही आलंय त्रिविक्रम भारतींचं उदाहरण. तर असं थोड्याच काळात अल्पदशेतच लहान वयातच त्यांनी तो मान मिळवलेला आहे. अशा स नरसिंह सरस्वती यतीर भगवान नेस्ते परावरागती. म्हणजे जे तुम्ही आता तुम्ही प्रणवाचा लहानपणी पण उच्चार करता म्हणजे आत्ताही तुम्ही मला तो उपदेश करूच शकता की आता प्रणवाचा जो उपदेश आहे तो नुसता मंत्र दिला अशा अर्थाने नाहीये. तस्य वाचक प्रणवा असं योगसूत्रकार सांगतात. आपण योगसूत्राचे थोडीशी ओळख बघितली त्याच्यात आपण नामस्मरणाचं महत्व कसं आलंय तर ते तस्य वाचक प्रणवा म्हणून सांगितलंय. तर प्रणव हा त्याचा वाचकही आहे आणि परब्रह्म रूप तो आहे ना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, अकार चरण युगुल उकार उदर विशाल म्हणजे गणपती हे ते ओंकारच अजून सगुण रूप जे आहे ते गणपतीच्या रूपाने म्हटल्यावर ओंकारही परब्रह्म आहे. गणपती जर परब्रह्म आहे तर ओंकारही परब्रह्मच आहे. म्हणजे नुसता वाचकच आहे असं नाही, तद्रूपही तोच आहे. तर त्याचा उपदेश अधिकारी महात्म्याला जेव्हा प्रणवाचा उपदेश होतो तेव्हा तिथल्या तिथे तो मुक्त होतो. तर तसा तो मला व्हावा अशीही यात इच्छा आहे. आणि जसं तुम्ही लहान वयात सगळ्यांना उपदेश करू शकता तर आता मला करायला काय हरकत आहे. तेव्हा हसत खेळत तुम्ही इकडे जाता येता सगळ्यांना उपदेश केलाय. मग आता माझ्या बाबतीत का नाही होतंय? म्हणजे माझ्या बाबतीत का नाही होतंय म्हणण्यापेक्षा मग मलाही करा अशी ह्याच्यात एक इच्छा आहे, प्रार्थना आहे. अ, स नरसिंह सरस्वती यतिर्भगवान मेस्ती परावरागती. अ, कारण का तुमच्याकडे का प्रार्थना आहे? कारण तुमच्याशिवाय कोणीच नाहीये मला. आणि जे मला शेवटी कळून घ्यायचंय, तेही तुम्हीच आहात. अंतर्यामी रूपानेही तुम्हीच आहात, सर्वव्यापी रूपानेही तुम्हीच आहात. आणि अ, पर आणि ऐहिक इथे अवर या दोन्ही ह्याच्यात पर ह्याच्यात तर तुमच्याकडेच जायचंय. नारायण तुम्ही आहात. पण व्यवहारातल्या गोष्टी होण्यासाठी पण मी तुमच्यावरच डिपेंड आहे. म्हणजे दोन्हीकडे तुम्हीच माझी गती आहात. त्यामुळे तुम्हालाच याची मागणी करता येते. अ, आता पुढचा तिसरा. मृत विप्रसुतं व्यजिवद्यहुं वंद्या महिषी मदोहयत स नरस्य सरस्वती यतिर्भगवान मेस्ति परावरागती. आता सर्वात पहिल्या याच्यात पहिल्या श्लोकात कुठेतरी माझ्याकडे मी एकटाच जरी असलो तरी माझ्याकरता तुम्ही हा आग्रह केलेला आहे आणि तसे तुम्ही येऊ शकता. या द्विजपत्नीसाठी तुम्ही आलात. दिगंबरामध्ये आपण पाहिलं की द्रौपदीसाठी आलात, गजेंद्रासाठी आलात, त्या ग्रसित चोरग्रसित द्विज जो होता त्याच्याकरता तुम्ही आलात. म्हणजे एकट्याकरताही तुम्ही येऊ शकता. तसे माझ्याकरता या हे कुठेतरी पहिल्या श्लोकात अपेक्षित दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर माझ्यावर तत्वज्ञान सांगून माझ्यावर कृपा करा हे सांगितलेलं आहे. आता ते होण्यासाठी जर माझी स्थिती अनुकूल नाहीये किंवा मला अजूनही दोष सगळे दिसतायत. आता एक पाहिलं तर जे श्रीपाद श्री वल्लभ मध्ये जो क्रम आहे मागण्याचा तो कसा आहे तर पहिल्यांदा माझं पापम तापम व्याधिमाधीम च दैन्यम ते दूर करा. मग नंतर धर्मे प्रीती मग सन्मती मग देवभक्ती मग सत्संगाप्ती मग देही भुक्तीम च मुक्तीम आणि शेवटी भावाशक्तीम. या स्तोत्रात सुरुवातच भावाशक्तीम तिचं मूल म्हणून तुम्ही येऊ शकता शब्द खरं करायला. तर माझा तुमच्याशी जो संबंध आहे त्या संबंधाने पण तुम्ही या ना.
म्हणजे पहिलीच प्रार्थना भावासक्तीची आहे. दुसरी भावना धर्म आणि मुक्तीची आहे. त्याच्यानंतर आता ते दुःख दूर करायच्या जवळ आलेले आहे, की मृतविप्रसूतम म्हणजे मृत झालेला जो विप्रसूत होता, त्याची जी पत्नी आहे, तिने नुसता नमस्कार केला आणि सॉरी मृत विप्रसूत आहे त्याला तुम्ही जिवंत केलं. ते स्वतनुम यतयेचं ते पत्नीचं हे पुढचं आहे. हा हे नाही, प्रददौ ही मृत प्रिय स्त्रियाचं चुकून सांगायला सुरुवात केली मी. मृत विप्रसूतम, तो विप्राचा मुलगा जातो, त्याचे प्राण कुठेतरी गेलेले असतील, ते मन कुठेही गेले त्याला ते परत बोलवतात आणि तो जीवित होतो. ही कथा आहे गुरुचरित्रातली. तर त्याचा रेफरन्स दिले आणि वंद्या असलेल्या म्हशीलाही दोहन करण्यालायक म्हणजे दूध तिला दूध देणारी बनवलेलं आहे. हे तुम्ही करू शकता. म्हणजे भक्ताचं दुःख घालवण्याकरता जे व्यावहारिक सत्ता जी आहे त्याच्या विरुद्धही तुम्ही काही घडवू शकता. जे वेदांतपर ग्रंथ आहेत त्याच्यात 3 सत्ता सांगितलेल्या आहेत. आत्मसत्ता, प्रतिभासिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता. म्हणजे व्यवहार जो आपल्याला दिसतो तो त्यातली एक सत्ता, स्वप्नावस्थेतली आणि आत्म्याची म्हणजे ती फायनल आणि खरी असलेली. पण व्यावहारिक सत्ता खोटी जरी असली तरी तो भास त्या विराटाला झाल्यामुळे तो त्या भासालाही काही रूल असलेले वाटतात आणि त्याप्रमाणे होतंय असं दिसतं. त्याला म्हणतात व्यावहारिक सत्ता. पण ती तोडू तुम्ही शकता कारण तुम्ही त्या मायेच्या पलीकडचे आहात आणि म्हणूनच तुम्ही मेलेल्याला जिवंत केलेलं आहे. म्हणूनच तुम्ही वंद्या म्हशीला दूध दिलेलं आहे. म्हणजे तुमच्याकरता काहीही कठीण नाही. तुम्ही माझीही दुःख दूर करू शकता. हे इथे जाणवून दिलेलं आहे. आता ती काय दुःख आहे तिथे हां. हेच आहे म्हणजे ती उदाहरणं दिली, की आता एक साधी गोष्ट आहे. समजा एखादा हलवाई आहे. हां. आता त्या हलवाईकडे एखादा लहान मुलगा गरीब आला. हां. आणि तर तो हलवाई पाहिजे ते देतो, असं एक कीर्ती आहे त्याची. तर तो मुलगा म्हणतोय, "ओ काका तो पेढा किती छान आहे." असं म्हटल्यावर तो काय करणार? बर्फी देईल का त्याला? तो पेढा देईल जाऊन. तर तसं म्हणजे त्याला सुचवलंय नुसतं. मला पेढा द्या तो म्हणत नाहीये. पण तो पेढा तुमच्याकडे आहे आणि तो तुम्ही देताही दुसऱ्यांना. याची जाणीव कळल्यावर त्याला कळतं, की अरे बाबा याला पेढा पाहिजे, आपण पेढा देऊया. तसं इथे न मागताही त्याची जाणीव करून ही कृपा माझ्यावर यावी. आणि याचं अजूनही एक कारण आहे, की अ, या अजून हे अ, म्हणजे टेंबेस्वामी महाराजांची प्रार्थना असं जे दीक्षित स्वामी महाराजांनी हे केलेली आहे ना, त्याच्यात आहे ना, यच्चत वेष्टम तत्करू मयी भो सर्वज्ञ वक्तुम असमर्था, की आधी ते मागतात त्वयी भक्तिम मे वर्धय दुरुत्तमेश नाशय शेषम, म्हणजे तुझी भक्ती वाढव, हृदयाचा जो तम आहे ते घालव, अशेष म्हणजे बाकी ठेवूच नको, सगळं घालव. हे म्हणतात आणि मग त्यांना वाटतं हे मी काय मागतोय? मला कुठे कळतंय काय मागायचंय? किंवा मला मागायची तरी गरज काय आहे? आणि माझं इष्ट आहे ते मी मागून ते बरोबर ठरणारही नाही आणि ते मागणंही बरोबर नाही. त्यामुळे शेवटी म्हणतात यच्च तवेष्टम, तुला जे इष्ट वाटेल ते तू कर म्हणतात. तर तर हे हळू तिथपर्यंत पोहोचतायत. इथे मागण्याला थोडासा मागणं थोडं मागे कसं होतं आपल्याला मागणं आणि न मागणं या दोन गोष्टी माहिती आहेत. आता मागण्याच्या लेवलपासून
ते न मागण्याच्या लेवलमध्ये जायचं कसं? तर त्याच्याकरता ही एक स्तोत्र आहेत, की ह्याच्यात काही न मागता नुसतं सुचवलेलं आहे. आणि यच्चतक वेष्टम तत्कुरू मध्ये तर मग काही पूर्ण शरणागती आहे. यच्चतक वेष्टम तत्कुरू म्हणताना महाराजांना भरून यायचं. ते आहे किंवा प्रल्हादजींचं उदाहरण देताना मी आपला अकाम भक्त आहे म्हटल्यावर महाराजांना भरून भरून यायचं. तसंच देवकीला भेटतात कंसाचा नाश करून आणि म्हणतात की देवकी वसुदेवांना आपली काही सेवा घडली नाही, तेव्हा महाराजांना भरून येतं. तर हे जे सगळे भक्त आहेत, पराभक्तांचे जे एकदम असे अ, श्रेष्ठ क्षण आहेत, त्यावेळीच महाराजांना भरून येतं. म्हणजे महाराज ह्या भक्तांबाबतचा त्यांचा जो भाव आहे, तो तिकडे तिकडे दिसून येतो आपल्याला. तर तसं यच्चतवेष्टम तत्कुरुमच्या वेळी महाराजांना भरून येतं. तर हे त्याच्या आधीचं म्हणजे मला गरज आहे, मला इच्छा आहे, पण मला मागायची गरज वाटत नाहीये. मला फक्त तुम्ही त्या रूपात या एवढं पाहिजे, नंतर तुम्ही देणारच आहात. त्या म्हशीने कुठे मागितलंय? त्या म्हशीच्या मालकीणी तरी कुठे मागितलंय? ती म्हणाली होती का काय माझ्या म्हशीला दूध द्या? ती म्हणालेली नाहीये, पण तुम्ही दिलंय. तर ती कृपादृष्टी तुम्ही येऊन घेऊन याल, तेव्हा तिकडे जसं न मागता दिलत, तुम्ही पाहिलत ना तिकडे दारिद्र्य आहे, धार्मिक वृत्ती आहे, भिक्षा देण्याची इच्छा आहे, पण द्यायला काही नाही. मग काय करता येईल? तर या वंद्या मावशीत महाराज म्हणाले, त्या स्त्रीचं तर कल्याण झालं, पण त्या म्हैशीचंही कल्याण झालेलं आहे. तर हे जे आहे, त्यामुळे तुम्ही तसे आल्यावर ते कल्याण होणारच आहे. ही खात्री आहे ईश्वराबद्दल, की तो देणाराच आहे. पण तो देणारा आहे त्या रूपात तो यावा म्हणून फक्त त्याची जाणीव करून दिलेली आहे. ईश्वराला सगुण बनवायसाठी आपण जी मानसपूजा करतो, मानसपूजा करताना नारायण स्वामी महाराजांचं उदाहरण आहे. ते माहितीच आहे आपल्या सगळ्यांना, की त्यांनी पूर्ण मानसपूजा केली आणि मानसपूजा करताना देवाला स्नान वगैरे घालताना त्यांच्या हातातली अंगठी काढून मनातल्या मनात स्वतःच्या बोटात घातली आणि परत सगळं अंघोळ घालून वस्त्र दिली, अलंकार सगळे चढवले, अंगठी राहिली बोटात. आणि डोळे उघडतायत तर लख्ख प्रकाश पडलाय. ती हिऱ्याची अंगठी बोटात आहे त्यांच्या. परत डोळे मिटले, क्षमा मागितली, परत अंगठी घातली, परत डोळे उघडले, आता ती हातात अंगठी नाही. म्हणजे ईश्वर कसा आहे, जसा ईश्वर ठरवतो की जीव काय जन्म घ्यायला कसा, तसा ईश्वर कशा रूपाने यावा हे त्याच्या भक्ताच्या हातात आहे. त्यामुळे तो जितक्या आर्ततेने किंवा जितक्या तीव्रतेने, जितक्या मनापासून, जितक्या प्रपन्नतेने बोलवतो आणि त्यात डिटेल्स किती घालतो. गुण तुम्हाला कोण सगुण परमात्मा आहे, साकार आहे. आकाराचा आपण विचार केला की आहे, मोरपीस लावलेला आहे, जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान तसा आहे, हृदयी पदक आहे, निळा घनश्याम त्याचा वर्ण आहे, पितांबर नेसलेला आहे, शंखचक्र गदा पद्म आहे किंवा बासुरी आहे हातात. हे सगळं वर्णन झालं. त्याच्याबरोबर त्याच्या मनाचंही वर्णन इथे हे त्याच्या मनाच्या प्रॉपर्टीज प्रत्यक्षात येण्यासाठी हे उदाहरण दिले. हे सगळं आहे, की काय मन घेऊन तो यावा. नरसिंह अवतार जो झाला तो हिरण्यकशिपूचा राग भगवंताला आलाय म्हणून आलेला आहे. पण प्रल्हादानी स्तुती केली की त्यांचं कोमल मनाला त्यांनी आवाहन केलं की देवा तुमचा अवतार जो होतो तो भक्तांचं भय घालवायला होतो की भय उत्पन्न करायला होतो. त्याच्यानंतर त्यांचं ते शांत झालेले आहेत आणि असं म्हणतात की प्रल्हादाला प्रेमाने घेऊन चाटलंय भगवंतांनी. म्हणजे ध्रुवाला फक्त शंख लावला, पण इथे यांना मांडीवर घेतलंय आणि प्रेमाने चाटलंय. ते कशामुळे? की ईश्वराला कंट्रोल कोण करू शकतो? तर हा भक्त करू शकतो. कसा करू शकतो? की तो त्याच्या स्तुतीत, तो त्याच्या भावनेत त्यांचं जे चित्र रंगवतोय, त्यांचं दिसण्याचं चित्र, त्यांच्या मनाचं चित्र
कारण भगवंताला काही स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देहाचा काही संबंध नाहीये. ते आत बाहेर सगळे सच्चिदानंद आहेत. भागवतात वर्णनही आलेलं आहे. तो भगवंत डोळ्यांनी चालू शकतो, हाताने वास घेऊ शकतो, कशानेही काही करू शकतो, कोणतंही रूप काहीही. त्याला जे काही आहे ते सगळं एका वेळी तो अ, आई मारते म्हणून घाबरून पळतो पण आहे आणि दुसरीकडे त्याच क्षणी कैक भक्तांना वाचवतो पण आहे. त्याच क्षणी त्या यशोदेवर कृपा पण करतोय. हे सगळं एका वेळी करतोय आणि ते करताना परत योगमार्गाचं उदाहरण देतोय. हे सगळे एका वेळी करू शकणारेच आहेत भगवान. तर मग त्यांची कल्पना करताना आपण झोळी बारीक का ठेवावी? छोटी का ठेवावी? तर त्यामुळे त्या सगळ्या ज्या लीला आहेत आणि त्या लीलांचं वर्णन करता, करता शुद्धी होत जाते. म्हणजे वेगळं भगवंताला मागायचीच गरज नाहीये. जसं आपण महाराजांच्या प्रवचनात ऐकलंय, की रासलीलेचा अध्याय पंचाध्यायी जी आहे, त्याच्या त्याचं जर पूर्ण भावानी जर श्रवण घडलं, तर काम निघून जातो पूर्ण. किंवा समंतक म्हणायचं आख्यान वाचलं तर चोरीचा आळ आला असेल तर निघून जातो. किंवा विष्णू सहस्रनामातल्या एक नामाचं काही काही फळ आहे. आता हे हे का आहे? कारण ते नाव घेतल्यावर भगवंत त्या रूपाने आपल्या अंतःकरणात शिरतो आणि अंतःकरणाचा मल दूर करत आहे. त्यामुळे भगवंताला मागायची गरज नाही. त्याच्या त्या लीला चिंतनानी, त्या लीलेत त्यांनी जे इतर भक्तांसाठी केलेलं आहे, ते आपल्यासाठी आपोआप होतच आहे. ती प्रॉपर्टी आहे भगवंताची. ही कॅनॉट स्टॉप फेवरिंग हिज डिवोटीज. असे ते भगवंत आहे. भगवंताला एकच गोष्ट करता येत नाही, ती म्हणजे भक्त आपल्या समोर आहे. त्याच्या मनात काहीतरी चिंतन आपल्या ज्या गुणाचं चाललेलं आहे, त्या गुण त्याच्यावर त्याचं कल्याणाकरता उधळण्याला भगवान थांबवू शकत नाहीत. म्हणजे देव ते विकत घेतला श्याम, हे कसा विकत घेतला तर तो असा विकत घेतलेला आहे. कारण कशाचं मोल दिल्यावर तो विकत मिळतो हे माहिती आहे. आपण असं करतो ना, हे जे करतो आता हे हे करतो त्याच्यात पण हे अर्थ आहे खूप. हे अंगठा हा म्हणजे म्हणजे एक तर शुक्राचं बोट आहे आणि हे बोट ममच आहे, माझं आहे. आपण पितरांना काही गंध लावतो ह्या बोटाने लावतो. देवाला पूजा करताना यानी लावतो. स्वतःला ह्या बोटाने लावायचं. ही अहंता आणि ममताच आहे ही सगळी पैसा म्हणजे. तर ती दिली जर देवाला अहंता आणि ममता जर दिली, तर तो देव स्वतःला आपल्याला देतो म्हणून तर त्यांचं नाव दत्त आहे. आत्मदान दिलेलं आहे. पण त्याच्यासाठी अत्री आणि अनसूया व्हायला लागतं. अनसूया हे पहिलं व्हायला लागतं. जन्म ज्याच्या पोटी घ्यायचा आहे अनसूयेच्या, असूया नाही, कोणाच्याबद्दल असूया नाही, हे व्हायला लागतं. म्हणून मगाशी ते शरणागतीचे मी तुला शरण आहे म्हणायचं आणि इथे बाहेर कोणाला नावं ठेवायची, याला शरणागती नाही म्हणत. किंवा मी तुला शरण आहे म्हणायचं आणि मग रस्त्याने जाताना कोणाला दया म्हणजे काही उपाशी कोण दिसलंय, माझ्याकडे काहीतरी खायला देण्यासारखं आहे आणि मी दुर्लक्ष करून जातोय, असं नाहीये. ते नामदेव कुत्र्याच्या मागे पळालेत, की भाकरी नेली, तूप घ्यायचं राहिलं देवा, तूप पण घे. तर ते आहे. तर हां, पुन्हा आपण विषयावर येऊ. म्हणून आता पहिल्यांदा अ, भावासक्तीची प्रार्थना झाली. मग धर्म आणि मुक्तीची प्रार्थना झाली आणि मग आता जे काही दुःख आहे ते देण्यासाठी तुम्हाला मी दुःखात अडकलाय हा जर प्रॉब्लेम येत असेल तर तोही तुम्ही दूर करू शकता. म्हणून मृतविप्राल सुताला तुम्ही जीवदान दिलं हे सांगितलेलं आहे. आणि वंध्या म्हैशीला दुभती तुम्ही केलीत हे सांगितलेलं आहे.
आणि म्हणूनच तुम्ही माझी परावरा गती आहात. आता ही अ, यात अजून एक गतीचा अर्थ म्हणजे कसं आहे, की माझी गती तुम्ही आहात आणि माझी गती योग्य ठेवणारेही तुम्हीच आहात. हे कसं? तर शांत हो श्री गुरुदत्तामध्ये म्हटलेलं आहे. सांभाळूनी मार्गा वरता आणिता न तुझ्यात राहता. जो मार्ग भटकलेला असताना सांभाळून मार्गावर आणतो, तोच मार्गावर सांभाळून तोच नेतोय पुढे. निजमार्ग करी सोपा अनुकंपा पूर्ण करून. तो निजमार्ग सोपा करणं, त्यातले अडथळे दूर करणं आणि परत हाताने पण नेऊन देतोय. काही आपण म्हणजे आणि तीच जेव्हा जाणीव होते, तेव्हा हे प्रपन्नत्व येतं, की माझ्याच्याने काही होत नाही, तूच कर. याचा अर्थ असा नाही, की जप करायचा नाही, साधनेला बसायचं नाही किंवा आचार मार्ग सगळा सोडायचा. माझ्याच्यानी काही होत नाही, सगळं तूच कर. पण पैसे कमवायला जातोय, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय, हे नाही. तिकडे पहिल्यांदा म्हटलं पाहिजे सगळं तूच कर. सगळं तूच कर तिकडे पहिल्यांदा म्हटलं पाहिजे. इथे नंतर आहे. इथला प्रयत्न सोडायचा नाहीये. इथला प्रयत्न सुटला पाहिजे आणि व्यवहारातला प्रयत्न प्रयत्नपूर्वक सोडला पाहिजे. तर असे तुम्ही माझी परावरागती आहात म्हणून म्हटलेलं आहे. मग पुढे स्वतनुं यतये व्यदर्शयत् द्विजगर्व बुरुडाध्वनाशयत स नरसिंह सरस्वती यतिर्भगवान मेस्ते परावरागती. स्वतनुं यतये व्यदर्शयत. स्वतःची तनू यतेला अ, व्यदर्शयत म्हटलंय. नुसतं दर्शयत नाही. म्हणजे विशेष रूपाने दाखवली. आता स्वतःहून दाखवली म्हणजे काय केलं? हे त्रिविक्रम भारतींना जे भेटायला गेले, नुसते भेटायला नाही गेले, तर राजाचं सैन्य सकट गेलेले आहेत. आणि त्यांना काय दर्शन झालंय, की सगळं सैन्य पण तेच आहेत, पालखी धरणारे पण तेच आहेत, पालखी घेतलेले तेच आहेत. सगळे नरसिंह सरस्वतीच दिसतायत. म्हणजे ते खोटं-खोटं दाखवलं, चमत्कार जादू केली असं नाहीये. आपल्याला उलट ते सैनिक दिसतायत, पालखी बसलेले फक्त नरसिंह सरस्वती दिसतायत. हे आपल्याला भास आहे. त्यांना जे दिसलं ते त्यांना दिव्यदृष्टी दिसल्यामुळे सर्वारूपी तेच आहेत. हा साक्षात्कार त्या त्रिविक्रम भावतींना झालेला आहे. म्हणजे स्वतनू कोणती? तर प्रत्येक तनू आहे ही माझी तनू आहे. हे त्यांना तुम्ही दाखवून दिलं. म्हणजे पहिल्यांदा प्रणवाचा हे करून ईश्वराचा साक्षात्कार झाला. जसं नामदेवांना ईश्वराचा साक्षात्कार झालेला आहे. पण सर्व ठिकाणी पांडुरंग आहे, हे त्यांना नंतर कळलेलं आहे. ते मला कळवून द्या तुम्ही. का कळवून द्या? कारण तुम्ही तसं देऊ शकता. त्रिविक्रम भारतींना नाही का तुम्ही विश्वरूपाने दर्शन दिलं? तसं मला देऊ शकता. बरं ते द्यायला जर माझा अहंकार आड येत असेल, तर साध्या त्या बुरुडाच्या म्हणजे बुरुड याचा अर्थ गावंढळ असाही होतो आणि बुरुड एक जातही आहे. म्हणजे बेसिक ते टोपली विणणारे वगैरे कातकरी जे असतात ना, ते कातकऱ्यांची. तर अशा जातीच्या ह्याला ती नाही का कथा आहे, की 7 रेषा मारल्या, मग 1 रेष मागे जा. मग आता कोण आहेस तू? मग आता वैश्य आहे. मग आता असं करत मग मी दशग्रंथी ब्राह्मण आहे म्हटल्यानंतर त्याच्याकडनं यांच्याशी वाद करवला आणि त्यांचा गर्वाचा नाश केला. तर हे तुम्ही त्या बुरुडाद्वारे त्या एवढ्या सगळ्यांकडनं मानपत्र मिळवणाऱ्या यांचा गर्वहरण करू शकता. तर मला तुमचं विश्वरूप दिसण्यात, तुमचं खरं जे रूप आहे ते दिसण्यात जे काय अडथळे माझ्या अहंकारामुळे येतायत, ते तुम्ही तर सहज घालवू शकता. असं ह्याच्यात एक हिडन प्रार्थना केलेली आहे. आणि हे मी तुमच्याकडे का मागतोय? कारण तुमच्याशिवाय मला कोणीच नाहीये. म्हणून पुन्हा तेच त्यांनी प्रार्थना केलेली आहे. तेच म्हटलेलं आहे, की "स नरसिंह सरस्वती यतीर भगवान मेस्ती परावरागती." इथे तुम्ही ही प्रार्थना न करताना अ, असा आपल्याला शंका येऊ शकते, की ते नरसिंह सरस्वती माझी परावरागती आहेत. असं थर्ड पर्सन म्हणून का म्हटलंय? कारण
इथे आपण सुरुवातीला म्हटल्यापेक्षा सोहम, सहा अहम, तर सहा म्हणजे ते नरसिंह सरस्वती आहेत. इथे त्या तत्पदार्थाची शुद्धी करण्याकरता हे सहा म्हणजे यांनी पुरुषांनी घेतलेले आहे. स नरसिंह सरस्वती येतील भगवान मेस्ते परावर. तर 11-20 झालेले आहेत. हां, अर्धं झालंय आपलं. अर्धं आपण खरं अर्ध्याहून बरंच जास्त झालंय कारण हां, 4 झाले ना आता. अजून 4 आहेत. ते आपण पुढच्या वेळी घेऊ. हां. हां, तो संधी करताना अ, अ, व्यजी व यद म्हणजे वच्या आधी हां. अ, व यद्य वच्या आधी तो जोडून म्हणून ते वेगवेगळं केलंय ना, ते वेगळं करायला नकोय ॲक्चुअली तो एकच शब्द करायचा. व्यजी व वद्यः आणि मग वंद्या असं करताना त्याचा संधी होताना ऊ आलाय ते. वद्यं वंद्या असं आहे ते. म्हणजे अ, अ, याच्यानंतर पण येतं ना का अनुस्वारानंतर भगवा आणि लोक असं ते भगवाल लोक असं होतं किंवा सिंह असेल तर सिंह होतं. तसं आहे तिथे. एवढं मला फार संस्कृतचं व्याकरण तेवढं 100% येत नाही. संस्कृतचा काही अभ्यास नाहीये. पण तो एवढं माहिती आहे, की ते संधीच्या ह्याच्यात तो आलाय. चालेल. थांबूया. गुरुदेव दत्त. हो, हो. केलंय. पाठवतो. गुरुदेव दत्त.